नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक केल्याप्रकरणी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ कराडमध्ये काँग्रेसच्या वतीनं भाजप सरकारविरोधात आंदोलन करण्यात आलं। भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना झालेली अटक तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं कराड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका काँग्रेस कमिटी आणि नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध व्यक्त केला। नमस्कार, जय काँग्रेस। खरं तर हे आंदोलन बीजेपी सरकारचा निषेध करण्यासाठी आणि हा निषेध का तर कुठेतरी बीजेपी सरकार सतत लोकशाहीला संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करते। गुंडागर्दीचे हे राजकारण चालू आहे आणि हे काँग्रेस युवक, महिला किंवा काँग्रेस कमिटी कधीही सहन करणार नाहीत। एवढंच काय तर आज जनता सुद्धा पेटून उठते, कारण सततचा जो हा यांचा गुंडागिरीचा प्रकार आहे तो आता थांबला पाहिजेलाय। कितीही म्हटलं तरी आज हनुमंत पवार एक सत्यासाठी, लोकशाहीला वाचवण्यासाठी आणि संविधानाचा विचार घेऊन ते विचार मांडत असतात आणि जर त्यांचं खच्चीकरण होत असेल, त्यांच्यावर मारहाण होत असेल तर ही जनता कधी सहन करणार नाही। दुसरी गोष्ट, आज अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत, तिथं सरकारचं लक्ष नाही, गृहमंत्र्याचं लक्ष नाही, दररोज उठून हाणामारी चालू आहे तिकडं लक्ष नाही। म्हणजे हे कळत न कळत ब्रिटिशांचं राज्य आलंय असं मला आता वाटायला लागलंय आणि याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलेलो आहे। आज आम्ही आलोय, आमच्या बरोबर जनता उद्या उतरणार आहे आणि ही संपूर्ण महाराष्ट्र एक दिवस पेटून उठेल ह्याची काळजी आता सरकारने घ्यायची, केंद्र सरकारने घ्यायची। आमचे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांनी AICMD मध्ये आपल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाच्या निषेधार्थ तिथं बेकायदेशीरपणे तिथं भाजपच्या सरकारने तिथं प्रशासन वापरून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक केली आणि काल त्यांनी सांगितले की त्यांना 5 दिवसाची न्यायालयीन कस्टडी द्यायची। हे कुठेतरी लोकशाहीला घातक ठरतंय। जे आपण गांधीजींच्या मार्गाने जे आंदोलन करत होतो त्या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लावायचं काम हे भाजप शासन करतंय आणि इथून पुढे जर असं होत राहिलं तर आता ही जुनी काँग्रेस राहिलेली आहे। आम्ही महात्मा गांधींना मानणारे सुद्धा आहे, पण आम्ही हे सुद्धा विसरत नाही की आम्ही चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग असतील यांना सुद्धा आम्ही मानणार आहोत। मग तिथे आमचं तिथे रक्त जरी गेलं तर आम्ही काँग्रेस पक्षासाठी मागे हटणार नाही। आमचे उदय भानू चिब यांना जोपर्यंत दिल्लीहून त्याची सुटका होत नाही तोपर्यंत आम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत आम्ही प्रत्येक गावागावात, प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक गावात आम्ही आंदोलन करणार अशी तुम्हाला ग्वाही देतो।